तुम्हाला मी एक येते बटाट्याचा पापड तळून दाखवणार आहे. किती पांढरा शुभ्र होतोय हे पहा. कुठेही लालसर होत नाही. दुप्पट तिप्पट असा हा आपला पापड फुललेला आहे. बटाटा आणि शाबूच्या तांदळाचे आपण पापड बनवणार आहे. त्यासाठी अचूक वजनी प्रमाण मी येथे सांगणार आहे. 1 किलो बटाटा असेल तर 100 ग्रॅम इतके शाबूचे तांदूळ आपण वापरणार आहे. या पद्धतीचा मी बटाटा घेतलेला आहे. या बटाट्याच्या साली पातळ असतात आणि हा बटाटा आतून पांढरा शुभ्र असतो. हा बटाटा मी 3 ते 4 वेळा धुवून घेणार आहे आणि नंतर हा बटाटा मी कुकरला लावणार आहे. हा पापड आपण वर्षभर ठेवतो, त्यासाठी बटाटा हा नेहमी चांगल्या क्वालिटीचाच वापरायचा आहे. बटाटा धुवून येथे मी कुकरला हा बटाटा लावून घेणार आहे. येथे मी कुकरला 6 ते 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकर आता थंड झालेला आहे. थंड झाल्यावर मी एका मोठ्या भांड्यात सर्व बटाटे काढून घेणार आहे. बटाटे 3 ते 4 वेळा मी कुकरमध्ये लावून येथे 5 किलो बटाट्याचे मी पापड बनवत आहे. सर्व बटाट्याच्या इथे मी साली काढून घेतलेल्या आहेत आणि हा बटाटा मी थंड होण्यासाठी एका मोठ्या परातीत घेतलेला आहे. हा बटाटा मी खिसणीवर किसून घेणार आहे किंवा पुरणाच्या चाळणीसुद्धा किसून घेतला तर चालतो. येथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. त्यामध्ये मी 1 वाटी इतका शाबूचा तांदूळ टाकलेला आहे. आता मी येथे दुसरी वाटीसुद्धा शाबूचे तांदूळ टाकणार आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर येथे अर्धा किलो तांदूळ शेवटी तांदूळ हा भाजून घेणार आहे. 1 किलो बटाट्यासाठी 100 ग्रॅम असा तांदूळ मी टाकलेला आहे. 5 किलो बटाट्याचे मी पापड बनवत आहे, त्यासाठी मी येथे अर्धा किलो तांदूळ वापरलेला आहे. तांदूळ थंड झालेला आहे. मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये हा तांदूळ मी बारीक करून घेणार आहे. बारीक केलेला तांदूळ थोडा मला मोठा वाटतोय. अजून मी एकदा मिक्सरच्या मोठ्या भांड्याला हा तांदूळ फिरवून घेणार आहे. हा तांदूळ छान असा बारीक झालेला आहे. मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये मी 10 ते 12 मिरच्या बारीक करण्यासाठी टाकलेल्या आहेत. खिसून घेतलेला सर्व बटाटा, शाबूचे तांदूळ, हिरवी मिरची, मीठ आपल्या आवडीनुसार हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. हे मिक्स करण्यासाठी मी येथे एक मोठी परात घेतलेली आहे. मोठ्या परातीमध्ये मी सर्व छान मिक्स करून घेणार आहे. मला मीठ थोडं अजून कमी वाटत आहे. मी अजून थोडंसं मीठ घातलेलं आहे. या पद्धतीने असं हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. पिठाचा छान असा गोळा झालेला आहे. हा पिठाचा गोळा बनवताना कुठेही मी तेलाचा वापर केलेला नाही. आता छोट्या छोट्या मीडियम आकाराच्या गोळ्या करून घेतलेल्या आहे. प्लॅस्टिकचा एक कागद घेतलेला आहे. थोडंसं तेल लावलेलं आहे. इथे मी एक गोळी बनवून घेतलेली आहे. गोळीमध्ये ठेवून वरून प्लास्टिकचा कागद ठेवून पुरी प्रेसमध्ये या पद्धतीने मी हा पापड बनवलेला आहे. हा आता मी मोठा कागद टाकलेला आहे. त्या कागदावरती या पद्धतीने मी पापड टाकून घेणार आहे. इथे याच पद्धतीने मी सर्व पापड करणार आहे. मी दुसरी साधी पद्धत एक दाखवते. असा एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. त्याच्यावरती एक प्लॅस्टिकचा कागद ठेवून वरून पुरी प्रेस केलेला आहे. तुम्हाला दोन्हीमधली कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने करू शकता. येते किती मोठे आणि छान पापड सहज करता येतात. वरून हलक्या हाताने असा ह्या पापड फिरवून घ्यायचा आहे. सहज आणि झटपट हे पापड तयार होतात. याच पद्धतीने उरलेले सर्व पापड मी बनवून घेतलेले आहेत. हे पापड वाळण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. येथेही आपले दुसऱ्या दिवशी पापड असे मोकळे झालेले आहेत. तुम्हाला मी एक येते बटाट्याचा पापड तळून दाखवणार आहे. किती पांढरा शुभ्र होतोय हे पहा. कुठेही लालसर होत नाही. दुप्पट तिप्पट असा हा आपला पापड फुललेला आहे.